नमस्कार गाईज, वेलकम टू माय बेबी केअर चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या मुलांना हुशार बनवण्याची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तुम्ही अंमलात आणायला हव्यात. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूयात, मुलांना हुशार बनवू इच्छिता तर अंमलात कोणत्या गोष्टी आणाव्यात त्या. वास्तुशास्त्राप्रमाणे विद्याप्राप्तीचा भरपूर लाभ घेण्यासाठी अध्ययन कक्ष इमारतीच्या पश्चिम मध्य क्षेत्रात बनवणे अत्यंत फायदेशीर आहे. या दिशेत बुध, गुरु, चंद्र व शुक्र ग्रहांमुळे उत्तम प्रभाव प्राप्त होतो. मानले आहे की या दिशेतील खोलीत अध्ययन करणारे विद्यार्थ्यांना बुध ग्रहामुळे बुद्धिवृद्धी, ग्रहग्रहाने महत्त्वाकांक्षा व जिज्ञासूवृद्धी, चंद्रग्रहाने नाविन्यपूर्ण कल्पनेचा उदय आणि शुक्रग्रहाने वक्तृत्व कौशल्य व लेखन कलेत कुशलता व धनवृद्धी होते. अभ्यासाच्या खोलीत आदर्शवादी चित्र, देवी, सरस्वती आणि गुरूंची चित्रे लावायला हवीत. त्याचबरोबर युद्ध, मारामारी, हिंसक पशुपक्ष्यांची चित्रे व मूर्ती ठेवू नये. अभ्यासाच्या खोलीत पुस्तक ठेवण्याची अलमारी आणि टेबल उत्तर दिशेला भिंतीला लावून ठेवावा. स्टडी रूममध्ये पिण्याचे पाणी, मंदिर, घड्याळ उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवावे. स्टडी रूम इतर खोलीपेक्षा खाली किंवा वर नसावी. तळाचे ढाल पूर्व किंवा उत्तरेकडे असावे. अभ्यासाच्या खोलीत केवळ ध्यान, अध्यात्म, वाचन, चर्चा आणि अभ्यासच करावे. गप्पा, अश्लील काम किंवा असल्या चर्चा करणेही योग्य नाही. या खोलीत जोडे, चपला आणि मोजे घालून प्रवेश करू नये. विद्यार्थ्यांची टेबल पूर्व, उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम बाजूला असावी. दक्षिण, आग्नेय व नैऋत्य किंवा उत्तर वायव्य मध्ये नसावी. या खोलीत खिडकी पूर्व, उत्तर किंवा पश्चिम मध्ये असणे श्रेष्ठ मानले जाते. स्टडी रूममध्ये कधीही शौचालय नसावे. या खोलीतील रंगसंगती पांढरी, बदामी, हलका आसमानी किंवा हलका फिरोजी रंग भिंतीवर आणि फर्निचरसाठी श्रेष्ठ आहे. खोलीला काळा, लाल, गडद निळा रंग नसावा. स्टडी रूमचा प्रवेशद्वार पूर्वे, उत्तर, मध्य किंवा पश्चिम मध्ये असावा. दक्षिण, आग्नेय व नैऋत्य किंवा उत्तर वायव्य मध्ये असणे योग्य नाही. स्टडी रूममध्ये टीव्ही, मॅगझिन, अश्लील साहित्य व सीडी प्लेयर, व्हिडिओ गेम, रद्दी पेपर, अनावश्यक सामान आणि जड वस्तू ठेवू नका. स्टडी रूममध्ये कधीही झोपू नका. त्यामुळे मुलांना आळस येण्याची शक्यता असते व मुले अभ्यासही करत नाहीत. अशा पद्धतीने मुलांची स्टडी रूम तुम्ही रेडी करायला हवी. जर तुम्ही अशी स्टडी रूम रेडी केली तर तुमचा मुलगा नक्कीच हुशार होईल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.